की 3-4 हजाराचं सकाळी जेवण होत होतं तयार. अर्थातच कांदा पोहे असतील किंवा काय, दुपारचं जेवण होत होतं, संध्याकाळचं जेवण होत होतं. म्हणजे साधारणतः एक 12,000 जेवण करत होते. आणि तशा पद्धतीत जी मंडळी जे कंटेनर भरायला आम्हाला लागत होते किंवा भाज्या आणायला लागत होते, म्हणजे आता जसा मॉप आहे तसा जर बघितला असता तर त्यावेळेला तो मॉप झाला असता. पण सर्व काही शिस्तीत व्हायला पाहिजे आणि शिस्तीत सर्व काही करून घेत होते. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आणि कलावंतांना आदर्श असलेले आणि दिशा देणारे आपले सर्वांचे लाडके डी महेश इथं आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यांचा आज वाढदिवस आहे. पण एक मला सांगायला आनंद वाटतोय की त्या वेळेत म्हणजे कलाकारांची अशी अवस्था होती की फार नाजूक अवस्था होती. कारण कार्यक्रम कुठंच होत नव्हते. पैसा तर तेवढाच लागतोय, पण कलाकारांना अन्नधान्य मिळायला पाहिजे. इथून आपण बऱ्यापैकी सेवा करू शकलो. कारण त्यावेळच्या निधी मॅडम, ज्या कलेक्टर मॅडम इथे येऊन गेल्या, एवढं मोठं कम्युनिटी किचन कसं चालते ते बघितलं. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं, साथ घातली की आपल्याकडं किट आहे, म्हणजे ते कॉईनचा आटा असेल किंवा चांगलं कॉईनचा आटा असेल किंवा चपोलाचं ऑइल असेल, अशा पद्धतीचं एकदम ग्रेट लेवलचं किट्स आमच्याकडं साधारणतः एक 15-20 हजार किट त्यांनी वाटप करायला दिले होते. आणि मग ते वाटप करताना सुद्धा तो माणूस कुठून आला, तो इथं कुठे राहतोय, त्याचा आधार कार्ड काय, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर काय, हे सगळं डेटा कशा पद्धतीत पाहिजे असं आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे डी महेश आणि हजारो कलाकारांना इथून, म्हणजे प्रत्येकाला येता येत नव्हतं, पण त्यांच्या गाडीत त्या डिकीमध्ये जेवढ्या पिशव्या राहतील अगदी मध्ये बघायचो की टायर आणि ती चेसी फक्त एवढाच गॅप राहायचा. अशा पद्धतीत ते पूर्ण किट घेऊन जायचे आणि वाटप करायचे. त्यावेळेला हे सांगायचं मुद्दामून मी बोलतोय की त्यावेळेला कोणतरी मोठं यायला पाहिजे आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आमचे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे लाडके जॉनी लिव्हर हे त्यांचे एकदम सख्खे मित्र आहेत आणि खरोखर त्यांना इथं आणलं आणि त्यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम केला होता. असे सर्वांचे लाडके ज्या वेळेला परमेश्वराच्या कृपेने, म्हणजे नाही बोललं तर त्यांचे फार माऊस आहेत डी महेशचे. त्याचबरोबर मुलगा एकदम व्यवस्थित आहे, चांगलं त्यांच्याहून चांगलं काम तो करतोय असं मी बोलेल. कारण ही परमेश्वराची देण असते आणि खऱ्या अर्थानं परमेश्वराचे देण त्यांच्यावर आहेत. म्हणजे प्रसंग किती आले असतील त्याच्यातून सोडवण करणारा तो आहे. आणि कशामुळं त्यांची नियत फार चांगली आहे म्हणून मी स्टेजची ही 5 मिनिटं घेतलेली आहे. आणि डी महेश, तुम्ही बोलाल डी महेश काय, म्हणजे सगळ्यांनाच माहित नसेल, पण परेश रावलला सुद्धा ज्याने आवाज दिलाय तो डी महेश आहे. आणि एक नंबर, म्हणजे कोणीही हात धरू शकत नाही असं त्यांचा आवाज आहे. कोणीही त्यांची नकल करू शकत नाही असा आवाज त्यांचा आहे. परमेश्वराची देण आहे. आज वाढदिवस आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही इथपर्यंत आलात. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा इकडे यायचं आहे. आणि हा मायक्रोफोन तुमच्या स्वाधीन करतोय. जर आपले ह्या मायक्रोफोनला जे लागतं ते तुम्ही खाद्य द्या. माझे मोठे बंधू रविशेठ पाटील यांचे सगळ्यांवरच तर उपकार आहेत. आम्हा कलाकारांवर जास्त उपकार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या प्रेमाखातीर आम्ही पाहिजे तिथे जाऊ शकतो. जॉनी लिव्हरनी ज्यांना मोठा भाऊ म्हणून जे एक सर्टिफिकेट दिलं, सन्मान चिन्ह, ते आमचे रविशेठ पाटील आहेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्यांचं नेहमी म्हणणं असतं की इथे आल्यावर माईकला काहीतरी लागतं, म्हणजे नकला कर. तुम्हाला मराठी येतं की हिंदी येतं? ज्यांना मराठी येतं हात वर करा, ज्यांना हिंदी येत नाही त्यांनी हात वर करा. ओके, तर आपण मी परेश रावलला जो आवाज दिला तो 2-3 चित्रपटांना दिला. मी कपिल शर्माच्या शोचा रायटर आहे. तुम्ही हास्य जत्रा बघता की नाही? त्याच्यात अनेक स्किट ज्या असतात त्या मी लिहितो, तर तुम्हाला परेश रावलचा आवाज ऐकवतो आणि मग पुढचा कार्यक्रम आपण घेऊया. परेश रावल म्हणजे बाबूलाल हे कॅरेक्टर तुमच्या समोर असेल तर कसं बोललं असतं? आज परेश रावल या देवळात साईबाबांच्या आला असता तर कसा बोलला असता? साला बोकला गया है, बोकला गया है, बोकला गया है. अरे बाबू भैया, आज तू वाड़ा आया है. वाड़ में साईं बाबा का मंदिर है और साईं बाबा के मंदिर में आने के बाद इतना मजा आता है, इतना मजा आता है कि दुनिया में घूमने को जाने का बात ही नहीं होता. ऐसा ही मंदिर है. जरा रवि शेठ के लिए जोरदार ताली बजाओ रे बाबा. ये बाबूला इधर ही खत्म होता है. आवडला का आवाज? थँक्यू. आणखी तुमची काही फरमाईश असेल तर सांगा. काय कोणाचा आवाज? धर्मेंद्रचा. दादा जोरात बोलला तुम्हाला, कारण की इथपर्यंत आवाज तुमचा पोहोचत नाही. धर्मेंद्रचा आवाज. ओके, ठीक आहे. एक धर्मेंद्रचा आवाज तुमच्याजवळ. बऱ्याच कलाकारांचे आवाज आपल्याकडे आहे. मैं कसम खाता हूँ, अगर मैं ऊपर चला गया फिर भी मेरी आत्मा साईं बाबा के चरणों में यहाँ वाड़ में है और मैं यहाँ से आगे नहीं जाऊंगा. समझ गए? थँक्यू व्हेरी मच. हे रवी साळंगरचं आमचं प्रेम आहे. जिथे जिथे दुःख आहे तिथे रवी शेठ आहेत. आम्हाला कलाकारांना कुठेच मागायला लागत नाही. मागण्याच्या आधी जिथून येतं ते म्हणजे रवी शेठ आहेत. जरा जोरदार टाळ्या. माझा मित्र श्रीकांत मुंबईकर हा दिसतो खूप साधा, हे असं दिसतंय, पण याला मामा म्हणून आमच्या इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जातं. जॉनी लिव्हर पण याला अरे मामा असं बोलतो. जरा जोरदार टाळ्या झाले. थँक्यू. आणि मला वाटतं कलाकारांचा आपण सत्कार घेऊया आणि आलेल्या पाहुण्यांचं विषय. सर्वांच्या हस्ते आज तुमचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. यदि फरमाइश है आज सोड़त नहीं. जितने बच्चे लोग हैं जरा हाथ ऊपर करें. बच्चे लोग हॉगी एंड कॉकरोचेस देखते हैं? कितने बच्चे देखते हैं हॉगी एंड कॉकरोचेस? वो आवाजें बच्चों मैं निकालता हूँ या निकालूं चलेगा? अगर आपको लगे वैसी ही आवाज है तो ही ताली बजा देना. ओके, मैं बच्चों के पास इसलिए आया हूँ क्योंकि लोगों को झूठा है क्या बोल रहे हैं तो समझ में नहीं आता, इसके नजदीक. ओके, शुरू करें. हॉगी एंड जोर से बोलिए. अगेन. प्लीज 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 मुझे छोड़ दो यार. बार मुझे छोड़ दो यार. ऐसे भाग जाऊंगा, तुम्हारे सामने नहीं होगा. अब साला भागने की कोशिश मत कर. मैं तेरे को पकड़ कर छकड़ कर अपने पास रखूंगा. मैं तेरे को छोड़ दूंगा. क्यों नहीं छोड़ोगे यार? एक बार छोड़ देना, ऐसे भाग जाऊंगा. प्लीज मेरे को भागने दो. अब साला भाग मत. थँक यू. सर्ववरती यायचं आहे. आणि खरोखर बऱ्याच कलावंतांना आणि बऱ्याच कलाकारांना त्यांनी दिशा दिलेली आहे. आणि एक आहे मंडळी की हा माणूस इंडस्ट्रीमध्ये अनेक जणांना कामं नव्हती तेव्हा कामं देणं आणि अगदी कुठे शो असेल तिथं अगदी साध्यातल्या साध्या कलाकाराला सुद्धा त्याच्यात स्थान देणं. हा माणूस बऱ्याच लोकांना स्थान दिलेलं आहे. मध्ये राहायचं आहे आणि आमच्या कलावंतांच्याच वतीने त्यांचा सन्मान होणार आहे. मी दादाला विनंती करेन की कधीतरी तुम्हाला सुद्धा मोठं स्थान द्यायला पाहिजे आणि फार मोठी व्यक्ती आहे आमच्याकडे.
मामा धन्यवाद. आम्ही त्यांचा सन्मान करायला बोललो होतो, कारण कधीतरी मोठ्यांचा सन्मान छोट्यांनी केला तर काय कमी होत नाही. प्लीज, मोठं म्हणजे छोटं कोणच नाही, पण तरी सुद्धा ते सन्मान होणं गरजेचं असतं. डिमेश साहेब, जर आम्ही पुढे आलो की आणखी 4 माणसं झाकून जातात, म्हणून मी बाजूलाच राहतात. मदेश घोटपडे साहेब, गुलाब साहेब, सविता पन्ना. आणि त्या दिवशी डिमेश साहेब आपल्या संतोषने, प्लीज सन्मान होत होत, संतोषने एक कार्यक्रम लावला होता. हाऊसफुल झाला कार्यक्रम उलव्यामध्ये, पण सुंदर कार्यक्रम आयोजन. आणि संतोष पुढे यायचे आहे. पहिलं त्यांचं सन्मान होते, नंतर मग संतोषचा. आपल्या इंडस्ट्रीमध्ये डी महेशना जसं मान आहे, तसं आमच्या मामांना म्हणजे श्रीकांत मुंबईकर बोलल्यानंतर अगदी आम्ही लक्ष्मीकांतना सुद्धा आम्ही भेटलेलो आहे, किंवा आपल्या त्यांच्या भावाला सुद्धा भेटलेलो आहोत. अगदी आताचे जी मंडळी आहेत ती इंडस्ट्रीची सर्व मंडळी म्हणजे खऱ्या अर्थानं मामांच्या ओळखीची, आणि त्यांच्यामुळं मामांच्या मुलं आम्हाला तो स्थान मिळालेला आहे. आता नाही बोललं तर माझ्या ऑफिसला त्यावेळेला शूटिंग झाली होती चिन्मय मांडलेकर, आणि मी सुद्धा पिक्चर मध्ये काम केलेलं आहे. काय फक्त शेवटचा फायनान्सर म्हणून मी काम केलेलं आहे. म्हणजे मी स्वतःहून फायनान्सर म्हणून नाही काम केलेला, तर त्या पिक्चर मध्ये रोल की बाबा एक प्रोड्युसर किंवा एक म्हणजे त्याची स्टोरी आहे, पण त्याला फायनान्स नव्हता मिळत आणि वैतागून परत तो इथं गावाकडे चालला होता. मी ती स्टोरी वाचली आणि नंतर मग त्याला फायनान्स केला, आणि शेवटचा चिन्मय मंडलेकरचा जो शूट होता तो आपल्या ऑफिसमध्ये झालेला आहे. ते सर्वांना माहीत आहे. रावदेव बाबा, जास्त काय बोलायचं नाही, पण बोलताना एवढंच मी बोलतोय की जरी मामा इथं लाईन लावायला म्हणजे अगदीच तुमची जेवणाची लाईन मामा लावत असले तरी पण ओळखी भरपूर इंडस्ट्रीजमध्ये आहेत. तुमची जशी ओळख आहे तशी तुम्ही दोघे जण मस्तपैकी काम करत असता. मनापासून अशा शुभेच्छा. आणि आज तुमचा वाढदिवस आहे. छोट्या प्रमाणात आपण फक्त बुके आणि शॉल द्यायचे आहे आणि सन्मान करायचा आहे, पण त्या अगोदर आपल्या बरोबर आलेले सर्वच ही मंडळी आहेत, फार मोठी मंडळी आहेत. जरा तुम्हीच त्यांची ओळख द्यायची. सर्वप्रथम MSCB चे मोठे अधिकारी आहेत आपल्या बरोबर, पनवेल उरण अख्खा महाराष्ट्र, ते म्हणजे IAS आहेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर पतपेढीचे मालक मिस्टर पाटील साहेब, उत्तम पाटील यांचा सत्कार इथे होते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर JJ हॉस्पिटलमध्ये 45 वर्ष त्यांनी सेवा दिली ते देसाई साहेब, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुरक्षित जन प्रवास 25 वर्ष लोकांचा करतात BST चे आमचे जगताप साहेब, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. BST ची लाईट आतापर्यंत ज्यांनी सावरली ते म्हणजे आमचे शिंदे साहेब, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू, आभार. मी एक मुलाला वरती बोलवलेलं आहे. वेळ हे सेक्टर 17ला गणपतीचं मंदिर आहे आणि सचिन येरुळकर त्यांचा हा मुलगा आहे. पण एक मी कोणाचा मोठा तर मुलगा आहे म्हणून कधीच याच्यात कधीच म्हणजे मला बघायला मिळालं. फार चांगलं काम करत असतो
आरती असते प्रत्येक मंगळवारी. शिस्तीने लोकांना शिस्त लावण्याचं काम म्हणजे लाईनीत लावण्याचं काम, इतर गोष्टी असते. पण गुरुवारी प्रत्येक गुरुवारी येथे येऊन साईंच्या दरबारी जी काय सेवा पडत असते ती करत असते. महेशजी महेश तुम्हाला विनंती करतो त्याचा छोटासा सन्मान आपण मध्ये बघायचा आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धन्यवाद. आता तुम्ही मध्ये राहायचं आहे. आमच्या हस्ते नेहमीच होत असतं, पण आज मोठ्या कलाकाराचा सन्मान आपल्या मोठ्या कलाकारांच्याच हस्ते व्हायला पाहिजे. माझी एक इच्छा आहे. मी विनंती करेन दादा इकडे यायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या दादाचा सन्मान जरा करायचा आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. थोडे पुढे धन्यवाद. जाता जाता बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू महेश, हैप्पी बर्थडे टू यू महेश, हैप्पी बर्थडे to you Mahesh, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. महेश महेश महेश. धन्यवाद. जाता जाता दादांना एक विनंती करेल. परेश रावल जो ऍक्च्युअली आवाज दिलेला आहे एक फिल्मसाठी, तो आवाज आम्हाला ऐकायचाच आहे. वाखरच पुन्हा एकदा डी महेश सरांना आपण सर्वांच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या अगदी टाळ्यांच्या गजर वाजून जोरदार त्यांना आपण अभिष्ट चिंतन करायचं आहे. खरंच तर तुम्हाला परेशान सिरियस ऐकायचं आहे की साधा ऐकायचं आहे? कॉमेडी कॉमेडी किती जणांना पाहिजे आणि सिरियस बजेट कमी आहे एकच काहीतरी. ओके आपण कॉमेडी ऐकूया. फिल्मचं नाव आहे सर. पूजा भट ही बाजूला बसले आणि परेश रावल तिला सांगतायत. नसीरुद्दीनच्या बाजूला आहे परेश रावल. फिल्म सर. साला भूख लग गया है,
बौखला गया है, बौखला गया है। साला तू पूछता मैं बम्बई कैसे आया, गैंगस्टर कैसे बना। इधर पट 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 गाँव में था मैं। गाँव में वो माता जी का मंदिर होता है ना, वो लोगों को अपने कंधे पर लेके जाया करता। कितना पैसा मिलता मालूम? 50 पैसा मिलता, लेकिन करता क्या? पापी पेट का सवाल था, इसलिए बम्बई आ गया मैं। गैंगस्टर बना, बेंजी भाई बना। ये तेरे बस की बात नहीं है प्रोफेसर। तू कॉलेज जा और बच्चों को पढ़ा। जा। कालोबा, भारत माता, इस प्रोफेसर को पढ़ाने में नहीं आता। थैंक यू वेरी